सुट्ट्या संपून शाळा सुरू झालेल्या आहेत. परंतु प्रत्येक आईसमोर पडलेला हा प्रश्न आहे, की मुलांना टिफिनमध्ये काय द्यावं? जेणेकरून त्यांना खायलासुद्धा आवडेल आणि त्यांचं पोटसुद्धा भरेल. अतिशय हेल्दी आणि टेस्टी अशी रेसिपी आणि बनवायलासुद्धा झटपट. म्हणजे हा पराठा तर खमंग तर लागतोच, तसंच बनवायला वेळसुद्धा लागत. झटपट होणारी रेसिपी आहे. तर चला रेसिपी कशी बनवायची ते पाहूया. नमस्कार, मी ज्योती, आपलं ज्योती पटेकर किचनमध्ये अगदी मनापासून स्वागत करीत आहे. तर ठेचा पराठा बनवण्यासाठी सर्वात अगोदर आपल्याला कणिक भिजवून घ्यायची आहे. ज्याप्रमाणे आपण चपातीची किंवा पोळीची कणिक मळतो ना, अगदी त्याचप्रमाणे ही कणिकसुद्धा थोडंसं मीठ घालून आणि थोडं थोडं पाणी घालून छान भिजवून घ्यायची आहे. तर ही कणिक जी आहे घट्टसरच भिजवायची आहे, जास्त सैल वगैरे नाही भिजवायची. आता ठेचा पराठा बनवण्यासाठी आपण इथे कणिक घेतलेले आहे. तुम्हाला जर मैदा जर घ्यायचा असेल ना, तरीसुद्धा तुम्ही घेऊ शकता. आता ही कणिक आपली भिजवून झालेली आहे छान आणि ह्याला वरून थोडंसं तेल लावून, म्हणजे वरून सुकू नये म्हणून थोडंसं तेल लावायचं आणि ह्याला झाकून ठेवायचं 10 ते 15 मिनटं. 10 ते 15 मिनटामध्ये कणिक छान भिजली जाते. कणिक छान मुरते आहे तोपर्यंत आपण इथे ठेचा पराठ्यासाठी ठेचा कसा बनवायचा ते पाहूया. तर मी एक लोखंडाचा तवा घेतलेला आहे आणि त्यामध्ये घातलेलं आहे 2 चमचे तेल. आता या तेलावर आपल्याला जिरे घालायचे आहेत. 1 चमचा जिरे घातलेले आहेत. त्यानंतर 4 हिरव्या मिरच्या आणि 7-8 लसणीच्या पाकळ्या घातलेल्या आहेत. मिरच्यांचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. आता हे लसूण आणि मिरच्या छान परतवून झाले की यामध्ये घालायचे आहे अर्धा कप शेंगदाणे. तुमच्या आवडीनुसार शेंगदाण्याचं प्रमाणसुद्धा तुम्ही कमी जास्त करू शकता. आता हे शेंगदाणे आहेत ते आपल्याला तेलावर चांगले परतवून घ्यायचे आहेत. गॅसची फ्लेम आहे ना ती लो करायची आहे आणि मग शेंगदाणे परतवून घ्यायचे आहे. मंद आचेवर जर शेंगदाणे परतले ना तर मग आतपर्यंत छान भाजले जातात हे शेंगदाणे आणि पराठे खाताना कच्चे वगैरे लागत नाही. पाहू शकता तुम्ही छान शेंगदाणे आपले खरपूस अगदी मस्त भाजून झालेले आहेत. आता ह्यामध्ये घालायचं आहे आपल्याला मुठभर कोथिंबीर आणि हे कोथिंबीरसुद्धा आपल्याला परतवून घ्यायची आहे थोड्याशा तेलावर. हे सर्व जिन्नस आपले छान भाजून झाले की ह्यामध्ये मीठ घालायचं आहे. म्हणजे जेवढं आपल्या ठेच्यासाठी मीठ पाहिजे आहे ना तेवढं घालायचं आणि पुन्हा एकदा परतवून थोडंसं एका ताटामध्ये काढून हे थंड करून घ्यायचं आहे. आता आपल्या ठेचासाठीचे हे शेंगदाणे, मिरच्या, लसूण छान परतवून झालेलं आहे. एका ताटामध्ये हे काढून थंड करून घेऊयात आणि मग खलबत्त्यामध्ये हे कुटून घेऊया. तर अशा पद्धतीने मी हे खलबत्त्यामध्ये सर्व कुटून घेणार आहे. तुमच्याकडे जर खलबत्ता नसेल ना तर तुम्ही मिक्सरचं जे छोटं जार असतं त्यामध्ये सुद्धा हे फिरवून घेऊ शकता. अशा पद्धतीने छान असं बारीक याचा कूट करायचं आहे. तुमच्या आवडीनुसार तुम्ही ह्यामध्ये ओलं खोबरं जरी घातलं ना तरीसुद्धा ते छान लागतं. शेंगदाणे हे असे बारीक करत असतानाच आपल्याला ओलं खोबरं घालायचं आहे, कारण शेंगदाणे जसे आपण भाजले ना तसे ओलं खोबरं भाजायची वगैरे काही गरज नाही आहे. तर आता हे शेंगदाणे छान बारीक झालेले आहे, म्हणजे आपला ठेचा तयार झालेला आहे. आपण एका ताटामध्ये काढून घेऊया आणि मग पराठे बनवून घेऊया. तर खूप छान असा बारीक मी इथे ठेचा करून घेतलेला आहे, पाहू शकता. आता ही जी कणिक आहे ना ती आपण म्हणजे मुरवत ठेवली होती तिचे छान असे गोळे बनवून घ्यायचे आहेत आणि जेवढ्या आकाराचा जेवढ्या जाडीचा आपल्याला पराठा बनवायचा आहे तेवढा बनवायचा. तर एक असं मध्यम आकाराचा मी गोळा घेऊन छान लाटून घेतलेला आहे. म्हणजे पूर्ण आपल्याला चपातीची लाटून घ्यायची अगोदर आणि मग शेंगदाण्याचं जे सारण आहे म्हणजे जे ठेचा आपण बनवून ठेवला होता ना तो यावर पसरवून घ्यायचा. आता ही पोळी लाटली की ह्यावर आपल्याला 1 चमचा तेल लावायचं आहे. तर मी ते 1 चमचा तेल लावणार आहे. तुम्हाला हवं तर तुम्ही तूपसुद्धा लावू शकता किंवा बटरसुद्धा लावू शकता यावर. हे पहा. आता ह्यावर आपल्याला हा ठेचा आहे ना तो परतवून घ्यायचा आहे. चमच्याने किंवा हाताने सर्व बाजूने आपल्याला हा ठेचा परतवून घ्यायचा आहे. अगदी कडेपर्यंत हे सारण आलं पाहिजे. आता ठेचा पसरवून झाला की असा रोल करायचा आणि हा रोल आपल्याला मधोमध असा कट करून घ्यायचा आहे. असा कट केला ना छान लेयर येतात आपल्या पराठ्यांना. हे पहा. ते पाहू शकता असे कट करून घेतलेले आहे. छान लेयर आलेले आहे. आता हे एकमेकावर ठेवून आपल्याला पुन्हा ह्याचा रोल असा एक गोळा बनवून घ्यायचा आहे आणि मग हा जो पराठा आहे तो लाटून घ्यायचा आहे. हे पहा अशा पद्धतीने हा जोडून घ्यायचा, म्हणजे हा सुटणार नाही आणि कोरड्या पिठामध्ये घेऊन छान लाटून घ्यायचा आहे. थोडासा जाडसरच लाटणार आहे मी, जास्त पातळसुद्धा नाही. तुम्हाला हवं तसं तुम्ही पातळ किंवा जाड लाटू शकता. हे पहा खूप छान लेअरसुद्धा आलेले आहेत आणि जे सारण आहे ना ते छान कडेपर्यंत आलेलं आहे, पाहू शकता. आता इथे मी तवा गरम करत ठेवला होता त्यावर शेकून घेणार आहे
आणि शेकताना मी यावर बटर लावणार आहे. तुम्हाला हवं तर तेल तूप तुम्ही काहीही लावू शकता, पण मी इथे बटर लावणार आहे. बटरने हे पराठे खूप छान लागतात. तर अशा पद्धतीने बटर दोन्ही बाजूने लावून ना अशा पद्धतीने छान दाबून दाबून यांना शेकून घ्यायचं आहे, जेणेकरून हे छान शेकले जातील आणि क्रिस्पीसुद्धा होतील. गॅसची फ्लेम मी इथे मीडियम ठेवलेली आहे. यांना उलटसुलट करून अशा पद्धतीने थोडं थोडं सगळीकडून दाबून घ्यायचं आहे. हे पहा, खूप छान गुलाबी रंगावर आपल्या इथे पराठा शेकून तयार आहे आणि खायला देखील अतिशय टेस्टी. आणि हा पराठा दहीसोबत किंवा लोणच्यासोबत सर्व करायचा आहे. मुलांना टिफिनमध्ये देताना तुम्ही शक्यतो दहीच द्या, खूप छान लागतो दह्यासोबत, किंवा टोमॅटो केचप सोबतसुद्धा खूप छान लागतो. तर असा हा पराठा तुम्ही एकदा नक्की बनवून पहा आणि मला कमेंटमध्ये नक्की कळवा. आजची ही जर रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच एखाद्या नवीन रेसिपीसह. तोपर्यंत धन्यवाद.